माणसाला दिव्यजीवी बनवतं. अनेक संत अनेक साधू त्या नामानं दिव्यजीवी झाले. म्हणजे आमच्या लक्षात आलं ज्ञानोबाची सेवा तुमच्यापर्यंत का पोहोचली, कारण त्यांची वाणी प्रेमामृतानं संपन्न होती. पण देवा आता आमची एक विनंती आहे, काय आहे? आमची जर सेवा घ्यायची असेल तर एक करा, आमच्या वाणीला प्रेमामृत द्या, प्रेम द्या आणि अमृत द्या, म्हणजे नाम साधना संपन्न करा. पण ऐकलं का, जसं नाम घेणं महत्वाचं ते प्रेमाला घेणं फार महत्वाचं आहे. आणि प्रेमाविना भजन, नाकाविना मूर्ती, नाकाविना पोथी वाचून काय विठ्ठल बाबा मुलींचं एक उदाहरण आहे. बाबा काय म्हणायचे स्वामीजी, जर गावरान गाईचं दूध आटवलं आणि त्याचे गुलाबजाम केले, गावरान तुपातच ते गायच्या तुपात तळले, कडू लागते का? चांगले वाटच नाही. पण ते जर पाकात घोळे त्याची गोडी अधिक वाढते. तसं देवाचं नाव मुळातच गोड आहे, वाटच नाही, ते गोडच लागतात. पण प्रेमाच्या पाकात घोळलं की त्याची चव अजून वाढते. त्याची चव वाढते, याच्याकरता प्रेम पाहिजे. प्रेमाच्या तीन क्वालिटी सांगितल्या. सामान्य प्रेम, समंजस प्रेम आणि समर्थ प्रेम.
केवळ आपल्या स्वार्थाचा विचार करून जे प्रेम केलं जातं ते सामान्य. माझ्याबरोबर पुढच्याच्या स्वार्थाचा विचार करून जे प्रेम केलं जातं ते समंजस प्रेम आहे. आणि केवळ पुढच्याच्याच हिताचा विचार करून जे प्रेम केलं जातं ते समर्थ प्रेम. याला साहित्यिक उदाहरणं आहेत, याला पौराणिक उदाहरणं आहेत, सगळी उदाहरणं आहेत, पण विस्तार करत नाही. पण देवाचं नाव घेतलं पाहिजे. हे देव तुमचे देवा, आणि आमची जर सेवा घ्यायची असेल तर नाव द्या. त्याचप्रमाणे आम्हाला ते प्रेम द्या. पण ते प्रेम कसं द्या? अभंगाचं 3रं चरण. प्रेमाचे उत्तरार्ध आहे ना. नारद भक्ती सूत्रात प्रेमाची जी 6 लक्षणं आहेत त्यातली 2 लक्षणं, प्रतिक्षण वर्धमानम आणि अविच्छिन्न. फक्त या चरणाचा शब्द कसा फिरवायचा यावर ते लक्षण इथंच होतं. नेगे उतार चढते. ज्या प्रेमात उतार नाही, चढ नाही, असा जर अर्थ केला तर हे अविच्छिन्न या लक्षणाने युक्त आहे. नेगे उतार चढते, उतार घेतच नाही, सदैव चढते. वर्षा काळी सरिता जैसी चढो लागे म्हणतो सुद्धा तैसी नीच नव्हे पाहिजे श्रद्धा दिशे. असं जे प्रेम आहे हे प्रतिक्षण वर्तमान, ते आम्हाला प्रेमाचं भरत द्या. अंगी प्रेमाचे भरते, नेगे उतार चढते. एक तर नाव आलं पाहिजे. देवा हे तुमचंच देणे, तुम्ही द्या, आमची सेवा घ्या. एक तर देवाचे नाव प्रेमानं घेतलं पाहिजे. हे तुमचंच देणे, कारण जगात देवच प्रेम देऊ शकतो, बाकी कोणी प्रेम देऊ शकत नाही. हे बाकीचे आहेत ना, ते वर्षश्राद्धाचे कीर्तन आहे, वर्षश्राद्धाचं भांडूळ वापरतो इथं जरा. वर्षश्राद्धामध्ये एक काय वाक्य सांगत असतो वेदांमध्ये. काय वाक्य की वर्षश्राद्धाला दशक्रियेला पाठी 3 प्रकारचे लोक येतात. पुढारी येतात, पाहुणे येतात आणि महाराज लोक येतात. आहे मग महाराज तिथे येतात. पण ऐकलं का, याच्यात पुढाऱ्याच्या डोक्यात ओठ नका, पाहुण्याच्या डोक्यात भेट तोंड दाखवून आलं पाहिजे. पाहुण्याच्या डोक्यात भेट, पुढाऱ्याच्या डोक्यात ओठ. समजून घेता का? सांगू कसं करता नेमकं काय? आपल्या डोक्यात मोठ इथं त्या माणसा करतात. व्यवहारामध्ये प्रेम देणारं कोणीच नाही, खरंच नाही. ऐकलं का, बायकोच्या प्रेमाच्या बाबतीत महाभारतात असं म्हटलंय, द्रौपदी खरी प्रेमाला का उतरते? संकट समय भारी अंतरिक्षा. जेव्हा माणसावर संकट येतं ना, तेव्हा माणसाला कळतं खरी प्रेम करणारे कोण आहे. बायकोची परीक्षा अनुकूल देत नाही, शिष्याची परीक्षा अनुकूल देत नाही. आपल्याला मानणाऱ्या समाजाची आवडत नाही, भ्रमात देत नाही. आपल्यासारखे भ्रमात कोणीच नाही. रोज कीर्तन झाले की आमचा अर्धा तास चालला लोकांना फोटो देण्याच्या नादात. महाराज फोटो. पण अडचण आहे का त्या फोटोची? मी खूप अभ्यास केला त्या गोष्टीचा. सगळ्याला फोटो काढावा वाटतो ही अडचण नाही. म्हणजे मी सगळे फोटोत आले पाहिजे ही अडचण नाही. सगळ्या फोटोत आले पाहिजे ही नाही अडचण. आता एकदा निघाला बाजूला हो का नाही, पुन्हा तोंड घालतात आणि आपल्याला वाटतं होय काल तिथं पाय फोटो काढले आमचे, लोक व्याकच झाले, काय समाज आम्हाला मानतो. पण ते तुम्ही
आपण फक्त डोक्यात ठेवलं पाहिजे सगळ्या महाराज मंडळीने. हे लोक रोज 100 फोटो काढतात आणि 150 डिलीट करतात. रोज 100 काढतात पण डिलीट किती करतात ते 150 डिलीट करतात. ते ध्यानात ठेवलं पाहिजे. आपण त्याला क्या बात आहे असं आता आमचं सांगतो मी. आज घरातलं कीर्तन स्पष्ट बोलतो. आम्हाला प्रत्येक कीर्तनात म्हणावं लागतं पक्वास वाजवतं तर यांनीच. ते आम्ही सगळ्यांनाच म्हणतो. गावात तर यांनीच असं सुद्धा आम्ही सगळ्याला पण आज खोटं बोलत नाही. गावात यांनीच असं व्यवहाराची बाजू वेगळी आणि परमार्थाची कसोटी वेगळी आहे. व्यवहाराची बाजू वेगळी कसोटी वेगळी. जेव्हा लोक आम्हाला म्हणतात ना महाराज दरवर्षी आमच्या महाराजांचं कीर्तन असायचं आम्ही त्यांचं कॅन्सल केलं तुमचं घेतलंय आणि आपल्याला वाटायला लागतं आपली लेवल वाढली रोज त्याचं कॅन्सल करून आपलं घेतलं. पण उमेश खूप डोक्यात घेऊ त्याच्यात भरू नको. ज्या आरती आणि कोणाची तरी कॅन्सल करून तुझी घेतली ना एक दिवस तुझी कॅन्सल करून कोणाची तरी घेणार. आपण भानावर राहिलो पाहिजे. मी माझं आत्मपरीक्षण सांगतो नियम सांगतो. म्हणून समाजामध्ये मिळणारं प्रेम एखाद्याच्या फोटोला लाईक किती मग येतात माझ्यासोबत ते टिंबटिंब महाराजाचा स्टेटस एका टिंबटिंब पोरानं ठेवलं आणि मला वा क्या बात आहे. त्याला काय नाही मग लाल करण्याकरता करावं लागत. अवघड विषय अवघड खरंच अवघड. म्हणून हे संकट समय भारी परीक्षा. माणसाच्या प्रेमाची परीक्षा कधी होते संकट समय होते. मग प्रेम कसं पाहिजे नेते होता चढते आणि प्रेम देवा तुम्हीच देऊ शकतात. ज्याला उदाहरण काय सांगत असतो पुण्या पुराणातले व्हॉट्सअप पुराणावर वाचलेले व्हॉट्सअप पुराणावरचं उदाहरण आहे. एक म्हातारा एसटीत चढलं त्याचं पाकिट पडलं. आनंद महाराज पाकिट पडलं एका कंडक्टरला सापडलं. कोणाचं पाकिट आहे सगळ्यांनी आपापलं पाहिलं. म्हातारा बाबा माझं आहे. कशावरून तुमचं आहे काय नाही रे बाबा त्याच्यात पैसे किती मला माहित नाही पण त्याच्यात पांडुरंगाचा फोटो आहे. त्यात काय आहे पांडुरंगाचा फोटो आहे. म्हणजे त्या कंडक्टरनं पाहिलं फोटो फार जुना होता आणि जुना असून टिकला कसा. मग कुतूहलानं तो कंडक्टर त्या म्हाताऱ्याजवळ बसला आणि म्हटला बाबा फोटो तर फार जुना दिसतो. बाबा 50 वर्ष झालं माझ्या पॉकेटमध्ये. मग एवढे दिवस कसं काय टिकला त्याचं कारण याच्यावर अनेक फोटो आले आणि गेले. म्हणजे जेव्हा फोटो पांडुरंगाचा पॉकेट मध्ये लावला तेव्हा मायबाप मोठे वाटायचे. थोड्या दिवसानं मायबाप निघून गेले. मायबापाचा काय मग माझं जमलं असं तो म्हणतो. माझं जमलं मग मी तिचा फोटो लावला. प्रेमाच्या पायऱ्या कशा बदलत जातात बघा. तिचा लावला मग पुन्हा मला मुलगा झाला. मग मी त्याचा काढून त्याचा लावला. मग मला नातू झाला. लवकर पळवतो पुढं बापूला टेन्शन आलं पळवतो. कोणाचा लावला नातवाचा लावला. मग तो फोटो कुठं गेला. काने महाराज मी राहतो खेड्यात हे सगळे राहतात शहरात. गेल्या महिन्यात पाय जिना चढता चढता पडलो पाय फ्रॅक्चर झाला. महिन्यात हॉस्पिटलमध्ये महिनाभर ऍडमिट होतो आणि नातवाला फोन लावला बाया येतो का रे. तर नातवाचा मला फोन आला बाबा आमचा संसार आम्हाला करू द्या स्वतःची काळजी घ्यायला अशी. मी त्याचाही काढून टाकला. मग हा का नाही काढला त्याचं कारण आहे बाबा ते सगळे सोडून गेले. हा एकटाच आहे याने मला अजून सोडले. म्हणजे हाच प्रेम देऊ शकतो. पण हे तो तुमचे देणे देवा ऐका नाव घ्यावं वादच नाही. त्यात प्रेम असावं. अजून त्याला म्हणजे आधीची जेठणी जेठी आणि वरी चंद्र सूर्य पूर्वी पाहिजे. ज्ञानोबाऱ्या म्हणतात आधी दिसायला डोळस नजर चांगली आणि त्यावर चंद्र आणि सूर्याने सहकार्य केलं मग किती स्पष्ट दिसेल. आधीची जेठणी जेठी वरी चंद्र सूर्य पूर्वी पाठी. व्यवहारातल्या म्हणे दुधात साखर सोने पे सुहागा असे शब्द आहेत आपल्याकडे. मग नाव आलं ते प्रेमानं आलं आणि ते जर स्वरात आलं तर त्याचा आनंद काही वेगळाच आहे. देवाला जसं नाव आवडतं तसं देवाला प्रेम आवडतं आहे ना. देवाला प्रेम थोडं प्रेमाचा भुकेला
आणि जसं देवाला प्रेम आवडतं, देवाला तसं गाणंही आवडतं. ते गाणं कसं आवडतं ते पुढे सांगणार आहे. पण हे गाणं सुद्धा म्हणजे नाव आलं पाहिजे, ते प्रेमानं आलं पाहिजे आणि ते स्वरात आलं पाहिजे. कारण त्या गाण्याची आगळी वेगळी स्वरात आलं, ते जर ताला स्वरात आलं, त्या गायनाची अद्भुत शक्ती आहे. मला वाटतं या चरणाचा अर्थ सांगण्याची गरजच नाही, पंढरी भाऊने अर्थ सांगितला. गायनाची अद्भुत शक्ती दोन पुरावे देतो आणि पूर्ण सेवा करतो. एक ऐका, खरं तर परब्रह्माविषयी काय म्हटले गीता? नैनम छिंदन्ति शस्त्राणि नैनम दहति पावक. हे तत्व शस्त्रानं छेद जात नाही, हे तत्व अग्नीने जळत नाही, हे तत्व पाण्याने भिजत नाही. पण आपल्याकडे गंगा अवतरणाची कथा अशी प्रभू महाराज अशी की भगवान शंकरानं श्रीराग गायला. भगवान शंकरांनी श्रीराग गायला आणि तो श्रीराग गायल्यानंतर कोणी? भगवान शंकरानं श्रीराग गायला आणि तो श्रीराग गायल्यानंतर ब्रह्मच द्रवीभूत झाला. म्हणजे ज्या ब्रह्मावर शस्त्राचा पाण्याचा कशाचाच परिणाम होत नाही, ते ब्रह्मावर परिणाम होतो तो स्वराचा. श्रीराग गायला आणि ब्रह्म द्रवीभूत झालं. द्रवीभूत झालेलं ब्रह्मदेवाने कमंडलूमध्ये ठेवलं आणि जेव्हा भगवंतानं वामन अवतारात पाय सत्य लोकात नेला तेव्हा ते द्रवीभूत पाणी देवाच्या पायावर टाकलं, मग गंगा अवतरली. ही कथा सांगण्यात मला स्वारस्य एवढ्यातच आहे की ब्रह्म सुद्धा द्रवीभूत होतं. एवढी ताकद या गायनाची रंगी शक्ती आहे. ऐका, अजून ऐका, गोपिका जेव्हा परमात्मा अंतर्धान झाला, टप्पे घेतो फक्त, अंतर्धान झाला आणि गोपिका जेव्हा विलाप करू लागल्या, त्या विलापाला आमच्याकडे शब्द काय माहितीये का? गोपी गीत. थोडं आमचं तत्वज्ञान हे वक्तव्य नाहीच आहे, आमचं तत्वज्ञान गीतच आहे. भगवत गीता, भगवंतान गीते जी भगवंतानं गायली, आमचं तत्वज्ञान बोललेलं नाही. मोरारी बापूला एकाने विचारलं, मोरारी बापू, आता ते बापूचा सगळा संवाद हिंदीत आहे,
पण तुम्हाला समजणार नाही म्हणून मी मराठी सांगतो. म्हणजे तुमच्या लक्षात आलं काय ते झाकली मोठ. बापू हे गोड वाक्य बरं. एक मोरारी बापूला प्रश्न विचारला एकाने, अहो तुम्ही खूपच गाता आणि आपलं नाही, तुम्ही कथा करताना फारच गाता, कथेला न्याय मिळत नाही. चिठ्ठी आहे. बापू म्हणजे तुमचा गैरसमज आहे. मी कथेत गात नाही, मी गातोच, मधात थोडं बोलत असतो. मी काय करत असतो, गातच असतो, मधात थोडं बोलत असतो. कारण आमचं तत्वज्ञान बोललेलं नाही, गायली पुराणे. वेद जया बोलत का गाती रामा गाती, ते गाण आहे म्हणून गाणं. किती ताकद आहे त्या गोपिकांनी जे गायलं ते गोपी गीत आहे. डायरेक्ट समाप्त जातो आणि भगवान जेव्हा प्रगट झाले तेव्हा का प्रगट झाले याचं वर्णन करणारा एक श्लोक भागवतात आहे. इथे गोप्या प्रगायंती, अशा प्रकारे त्या गोपिका गायल्या. इथे गोप्या प्रगायंती प्रलपंतश्च चित्रधा गायल्या. कशा गायल्या ऐका बरं. रुरुदू, आधी शब्द प्रलाप, नंतर एक रुरुदू. कशा सुस्वरम राजन. इथे गोप्या प्रगायंती प्रलपंतश्च चित्रधा रुरुदू सुस्वरम राजन. कृष्ण दर्शन लालसा. म्हणजे त्या प्रलाप केला आणि त्या मुळमुळू रडल्या. पण काय म्हटले शुकाचार्य, कशा रडल्या? सुस्वरम राजन. त्या स्वरात गायल्या, नुसत्या नाही, सुस्वरात गायल्या. सुस्वरामध्ये गायल्या आणि कृष्ण दर्शनाच्या लालसेनं गायल्या. मग असा जेव्हा त्या गायल्या तेव्हा भगवान प्रगट झाला. एवढी अद्भुत शक्ती या गाण्याला. त्या गाण्याच्या अतिभौतिक शक्ती सांगतो आता. आमच्याकडे म्हणतात मेघ मल्हार गायल्यावर पाऊस पडत होता. आणि असे गाणारे संपले नाही, कालपर्यंत होते. म्हणजे अखंडानंद सरस्वतीने एका लेखात लिहिलंय, आमच्या भागात जर पाऊस पडला नाही तर बनारस मध्ये बासरी वादक होते म्हणे स्वामी, त्याला बोलवलं जायचं आणि तो झाडावर बसून मेघ मल्हार तासनतास वाजवायचा. आणि 5व्या दिवशी पाऊस पडला, लोक त्याला काहीतरी द्यायचे, मग तो पुढच्या गावाला जायचं. म्हणजे 50 वर्षापूर्वीपर्यंत ही माणसं होती गायनाची ताकद दाखवणारी. 50 वर्ष फार दूर झाली. अगदी आता एक फार मोठ्या दिल्लीतल्या शेठची पोरगी, तिला ताप मेंदूत गेला आणि ती कोमात गेली. अनेक उपाय केले पण काही होईना. मग आपल्याकडे थेरपी म्हणजे उपचार पद्धती अनेक आहेत. एकानं सांगितलं, ऐकलं का शेठजी, हे म्युझिक थेरपी आहे, एक स्वर उपचार पद्धती. म्हणजे काय, आपल्या शास्त्रात असं आहे, ज्याला पित्ताचा त्रास होतो त्याने आभोगी ऐकला की पित्त कमी होतो. पित्ताचा त्रास झाला कोणता गावा? आभोगी. आभोगी गावा. पण लोक गातात भाग्यश्री म्हणतात आभोगी. मला बी थोडं थोडं कळतं. पित्त झालं आभोगी गावा. आणि त्या ताप आला दरबारी कानडा गावा. दरबारी कानडा गायला की अंगातला काय जातो? ताप जातो. मग असा मूर्धन्य गायक कोण आहे? म्हणून महाराज जसराजी गमावले. जसराजींना बोलवलं आणि मुळात काय, आता मला लई कळत नाही बरं, म्हणतात मला लई कळतं का, थोडं सांगतो माझ्या पद्धतीनं. काय काय राग षडजात गोडला आणि काय काय राग खर्जात त्याचं सौंदर्य जास्त प्रगट होतं. माझ्या अल्प माहितीनुसार दरबारी खर्जात त्याचं सौंदर्य जास्त प्रगट होतं. पिलू याचं सौंदर्य षडजात प्रगट होतं. आणि मग खर्ज प्रधान गाणं कोणाचं? जसराजीचं. आणि जसराजीनं 3 दिवस फक्त संदीप महाराज त्या पुरीच्या उशाला दरबारी गायला. 4थ्या दिवशी पुरगी कोमातून बाहेर आली. एवढी ताकद या गाण्यात. येतो देणे तुमचे देव. इथं लावतो, थांबतो. हे द्यावं लागतं, द्यावं लागतं. एखादा गायक चांगला होण्याकरता काय असावं लागतं? त्याला योग्य रियाज असावा लागतो, योग्य मार्गदर्शक असावा लागतो. तसं त्याला निसर्गही असावा लागतो. निसर्ग असावा लागतो. अशी काही माझ्या ओळखीची संगीत विशारद आहेत व स्वर लागत नाही आहेत माझ्या ओळखीचे.
असे पंडित माझ्या ओळखीचे, त्यांना सम कळत नाही आणि श्लोक नाही येणाऱ्या शास्त्रीचा भूत आहे माझ्या ओळखीचे. मग काय असे काय माणसं आहेत तुम्हाला 2-2 हजार बोले पण हरिपाठ ठेक्यात येईल आणि 10-5 मुकडे पण महाराष्ट्र गाजवायचे. याचं कारण काय? निसर्गच आहे. हे त्यांना देवानं दिलंय, देवानं दिलंय. खरं तर मी गायन शिकायला आलो, मला तात्याने बाबाने सांगितलं देवानं तुला दिलेलं. देवाने आम्हाला आवाज देताना लय रूपांता दाखवली आणि नको तिथं मोकार उदाहरण पण निसर्ग असावा लागतो पहिली गोष्ट. आणि मला निसर्ग असावा लागतो हे जेव्हा आठवतं ना, तेव्हा जी 2-4 नावं आठवतात त्यात एक नाव आमच्या पंढरीवरचं. निसर्गाबरोबर योग्य मार्गदर्शन, योग्य मार्गदर्शन सोन आहे पण घडवणारा नीट पाहिजे ना. योग्य गुरु भेटावा लागतो. योग्य गुरु महाराज, योग्य गुरुकडे जर शिष्य गेला, कधी कधी निसर्ग जरी कमी असला तो गुरु त्याला तयार करतो. गुरुजीच्या बाबतीत मी असं ऐकले, काही नावं स्वामी घेता येत नाहीत समाजात. काही बाप्पाजांना असं होतं म्हणे की त्यांना बारीक नजा कधी जमत नव्हत्या, तर डोरी गुरुजी ह्याच्या हातातून जे निघतं तेच त्याला शिकायचे. असं हातोटी असतं म्हणतात गुरुकडे. योग्य कोण असावा? गुरु भेटावा आणि योग्य कसरत घ्यावी. मग निसर्ग असायला देवाचं देणं, चांगला गुरु भेटणं देवाचंच देणं आणि योग्य कसरत घ्यायची बुद्धी होणं हे देवाचंच देणं आहे. मायनाची शक्ती अद्भुत अंगात आहे, पण हे तो देणे तुमचे देवा, हे देवानं द्यावं लागतं. आणि मला असं वाटतं की अनेक विद्यार्थी आहेत ज्यांच्याकडे निसर्ग आहे, पण अशा निसर्गयुक्त विद्यार्थ्यांना कधी कधी असं दिसून येतं महाराज काय कुठं शिकला तो पकवाज काय नाही महाराज, आमच्या गावामध्ये ऐकून वाजवतो आणि हा तर एवढा गोड असतो महाराज, एवढा गोड असतो. मग आमच्या तोंडात आपसूक वाक्य निघतात. अहो सोने चांगल्या सोनाराकडे द्यावं. म्हणून समर्पण योग्य ठिकाणी झालं तर जीवन समर्पक बनतं, पण समर्पण योग्य ठिकाणी झालं नाही तर सर्पण होऊन जातं. काय झालं? चांगली माणसं भेटली नाही. पण आज महाराष्ट्रामध्ये गायनाच्या क्षेत्रात ज्यांना काही बनायचंय, शिकायचंय, त्यांना एक चांगलं नाव संप्रदायात निर्माण झालंय. ते नाव म्हणजे उद्धव महाराज. त्यांनी कीर्तन ठेवलं म्हणून त्यांची स्तुती करणं काय नाही. तर कीर्तन ठेवून उपकार केले पाकिट ते रुपये तुम्ही म्हणा आहे अजून 2 तास बोलतो मी. त्यांची स्तुती करणं हा माझा उद्देशच नाहीये. पण ऐकलं का, कुणाची कदर करणं हे प्रत्येकाचं कर्तव्य. त्या ध्रुवाला नारदाने उपदेश केलाय ना, त्या नारदाला नारदाने ध्रुवाला कपाला बसताना शेवटचा उपदेश केला. ध्रुव ऐकलं, जगात 3 प्रकारची माणसं आहेत. आपल्या योग्यतेची, आपल्यापेक्षा कमी आणि आपल्यापेक्षा मोठी. आपण कुठेही गेलो ना 3 प्रकारचे कलाकार मिळतात. आपल्यापेक्षा मोठेही असतात, आपल्या योग्यतेची असतात आणि काही आपल्यापेक्षा कमी असतात. मग काय करावं? शहाणे माणसं कोण आहेत? आपल्यापेक्षा जे कमी आहेत त्यांच्याशी सौजन्याने वागतात, आपल्या बरोबरीचे आहेत त्यांच्याशी प्रेमानं वागतात आणि आपल्यापेक्षा मोठे त्यांच्याशी आदरानं वागतात. ती माणसं मोठी होतात. आपल्यापेक्षा लहान माणसापेक्षा सौजन्यानं वागलं पाहिजे. माझा हा परिवार आहे. वैद्य बाबा काय करायचे? कोणी जर एखाद्या स्वतःला 10 गुरु सांगितली तर 4 गुरुमान पाठायचे, 6 महाराज हा परिवार आहे, हा आपल्याला सांभाळायचा. सगळेच काय कृष्णा महाराज भोरकडे होणार नाही, सगळेच काय भरत पठाडे होणार नाही, भरत महाराज पठाडे होणार नाही, सगळेच काय आसाराम महाराज होणार नाही, सगळे अरुण महाराज होणार नाही. पण आपल्याला सामान्याला सुद्धा सांभाळून घ्यायचे, ते सुद्धा आपलेच. एखाद्याचा स्वर कमी लागत असेल, एखाद्याचं गाणं थोडं कमी असेल, सांभाळून घ्यायचा. त्रास कधी होतो माहितीये का? येत काय नाही शायनिंग मारू लागलं
त्रास होतो, पण तो त्रास आपण घरात प्रगट करायचा, समाजात नाही प्रगट करायचा. तो त्रास घरात प्रगट करायचा असो. पण आदरणीय आमचे उद्धव बापू यांच्याकडे ते कुवत आहे. अनेक विद्यार्थी त्यांनी घडवले. आणि ऐकलं का, खरं तर बापू म्हणजे माऊली कृपांकित गायक. म्हणजे माऊली कृपांकित गायक आहे. तुम्हाला किती माहिती मला माहित नाही, पण बापूच्या डोक्यात शिरलं. बापूच्या डोक्यात तिथं काय आहे, काळूला काय आहे, छिद्र आहे. बापू बोलताना शब्द नाकात येतात, पण गाताना वाटतच नाही या माणसाला विचार आहे. तुम्ही कुंदन महाराज आहेत ना, ते बोलताना कसे बोलतात, गाताना बापूचं तसंच होतं. बापू बोलताना आणि मग लक्षात येतं माऊलीची कृपा बापूवर कशी आहे. ज्ञानोबाची एकच मी सांगतो, बापू आपुल्या स्नेहाची वागेश्वरी, ते मुकयाते जरी अवधारी, तरी तो वाचस्पतीसी करी प्रबंध होता. मला कीर्तन करायचं, तुम्हाला वाजवायचं, तुम्हाला गायचंय. हे सगळं करत असताना आपल्याला ज्ञानोबाची कृपा मिळवायची. आपण विसरता का? मिळवायची, ज्ञानोबाची कृपा मिळवायची आहे. आणि भाग्यवान असतात बापूसारखी, त्यांनी ती मिळवली. आणि एक गुरुकुल स्थापन करून त्यांनी गायनाची रंगी शक्ती आत्मतही आणली असल्यामुळे ही अद्भुत शक्तीचं संक्रमण या विद्यार्थ्यांकडे करवलं आणि करून एक चांगल्या प्रतिष्ठेला स्वतः प्राप्त होऊन हे गुरुकुल प्राप्त झालेलं आहे. त्या गुरुकुलाचा वर्धापन गुरुपूजन सोहळा किती वेळ बापू कार्यक्रम तिसरा. गुरुकुल किती वर्ष झाली? 8 वर्ष झाली. म्हणजे 8 वर्ष झाली आणि कार्यक्रम हा तिसऱ्या वर्षी सेवा करण्याचं सौभाग्य मला प्राप्त झालेलं आहे. खरं तर इथे एवढी मोठी माणसं आहेत, यांच्यापुढे मी बोलावं अशी माझी योग्यता आहे. फार ठीक आहे, ज्यांनी माझं जेवढं वय आहे तेवढ्या वयाची सेवा या संप्रदायाची केली अशी ज्येष्ठ मंडळी आहेत. अशा मंडळीच्या मदत होणं मोठं अवघड आहे. खरं तर बापूंनी एवढा मेळ जमवलाय, बाळासाहेब महाराज एवढा मेळ जमवणं सोपं नाही. आज मोठ्या मोठ्या परंपरेचे उत्तराधिकारी ते आहेत. सुरुवात करतो माऊलीपासून. आपल्या सर्व कीर्तनकाराचा स्वाभिमान आमचे पुरुषोत्तम दादा पाटील यांना माऊलीची सेवा करण्याकरता समितीवर घेतलं आणि समितीवरून ते त्या पदावर जाऊन आपलं कार्य, माऊलीने दिलेले सेवेचं कार्य चोखपणाने पारतात असे पुरुषोत्तम महाराज आहेत. त्याचप्रमाणे आमच्या मराठवाड्याच्या परमार्थाची गंगोत्री आणि जमुनोत्री, आमच्या मराठवाड्याच्या तत्वज्ञानाची गंगोत्री रंगनाथ गुरुजी परभणीकर आहेत. तर आमच्या मराठवाड्याच्या परमार्थाच्या भक्तीची यमुनोत्री आमचे मोतीराम महाराज आहेत. आणि मोतीराम महाराजाची परंपरा शाखोपशाखी ज्यांच्याकडे चालत आली, वैकुंठवासी पूज्य श्री मोठे महाराज असतात, मारुती महाराज रस्तापूरकर असतील. त्यानंतर ते कार्य करण्याकरता आमचे अच्युत महाराज गेल्या वर्षी मला वाटतं त्यांचं कीर्तन सभा इथं झालेली आहे. आणि त्याचप्रमाणे भाव म्हणजे बंधू या नात्याने आणि मारुतीराव महाराजांचा वारसा चालवणारे माझे त्र्यंबक महाराज यांची उपस्थिती आहे. आदरणीय जयराम महाराज भोसले वैराग्य पराशिरोमणी त्यांची परंपरा चालवणारे बाळासाहेब महाराज या ठिकाणी व्यासपीठावर आहे. त्याचप्रमाणे गौरी गुरुजीची मृदंगाची कला प्रसारित करण्यामध्ये सिंहाचा वाटा ज्या नावाचा आहे ते नाव म्हणजे पूज्यपाद दासोपंत स्वामी महाराज. ऐकलं का, आज हा मृदंग जो गाजतोय तर सगळ्यांचं योगदान आहे, वादच नाही. पण मला 2 नाव या चौकाकडे घेऊन पाहून घ्यावं वाटतं. एक नाव वैकुंठवासी गौरी गुरुजी असतील, तर एक नाव मृदंग सम्राट सुभाष महाराज देशमुख. स्वामी तुमच्या परंपरेचा प्रश्न आहे. आदरणीय नरोडे गुरुजी आहे तिथे. स्वामीकडून गुरुजीकडून आमचे कृष्णा महाराज ती परंपरा आहे, ते डोरी गुरुजीची परंपरा आहे आणि तिथं एकाच घराण्याची. मग सरदारी गुरुजीच्या माध्यमातून हे डायरेक्ट सुभाष महाराज आणि जगदाळे गुरुजी हे 2 म्हणजे त्या परंपरेतून आहे. म्हणून हे सगळ्या परंपरेचे मोठी मंडळी आणि ज्यांना भजन पुरस्कार आपल्याला द्यायचा आहे. आणि तुकाराम बाबा बी आमचे भजन पुरस्कार त्यांना द्यायचा आहे. भजन सम्राट पुरस्कार ज्यांना द्यायचा आहे असे आमचे 3 रत्न
आज या ठिकाणी आहेत. त्यामध्ये आमचे कैलास महाराज फरकांडे, महाराज सुरेगावकर आणि पंढरनाथ महाराज कदम या 3 लोकांचं वर्णन एकाच वाक्यात करतो. आमची स्केल जिथं संपत्ती तिथून याची चालू होती. आणि नुसते गायक नाही, आवाज नाही, तर यांच्याकडे वारकरी संप्रदायाच्या चालीचा सुद्धा फार साठ आहे. आणि ऐकले काय, मार्केटमध्ये जशी मागणी तसं द्यावं लागत आहे. पण यांच्याकडे वारकरी चालीचा, संप्रदायाच्या परंपरेचा, सेवेचा मोठा वारसा आणि वारसा आहे. अशी मंडळी आता कीर्तन मंडळी एवढी आहे. माझे हृदयातील गोविंद महाराज आहेत, गुरुदास महाराज आहेत, दशावकर महाराज आहेत, मौली महाराज खडकवाडीकर आहेत, आमचे महाराज आहेत, चंद्रकांत महाराज खडेकर आहेत. म्हणजे सगळ्या परंपरा चालवणार आहे. इंदुरीकर महाराजांची परंपरा चालवणार. खडेकर महाराज आहेत, आदरणीय बनवे महाराज आहेत, आमचे किशोर महाराज तिथे आहेत, आदरणीय आमचे गुरुजी एकनाथ गुरुजी आमचे गणेश महाराज आहेत, रवी महाराज जरा तिथं बाहेरून आहेत तिथेही आहेत, रवी महाराज आहेत, राम महाराज आहेत, गोविंद महाराज मोरे आहेत. एक मुलांच्या क्षेत्रातला वाघ माणूस नवनाथ महाराज कोण आहेत, मला जेवढे दिसतात तेवढे आता. आणि हे सगळे कलाकार जसे आहेत तसा आदरणीय मोहिते नाना या ठिकाणी आहेत. त्याचप्रमाणे ही सगळी मंडळी जशी आहेत तसे गावकरी सुद्धा मागे नाही. आमच्या वारकऱ्यावर कोणतंही काम पडो, मग ते चांगलं असो किंवा अडचणीचं असो, जी नावं धावून येतात असे आमचे डीडी भोसले पाटील. सगळ्यांविषयी बाकीची मंडळी आदरणीय किशोर महाराज होते आहेत, सगळीच मंडळी बळीराम महाराज आहेत. आता एवढंच मला आठवतात बाबा, सगळे असतील पण आता करू काय. आमचे वैजनाथ बाप्पा आहेत, आदरणीय आमचे वैभव महाराज आहेत, आमचे रवी महाराज आहेत, आणि आदरणीय आमचे या सटावर खालीच माझे हृदयातील आमचे संदीप महाराज आहेत, नंदराज महाराज आहेत, आणि माझा सवंगडी आमच्या माऊली महाराज सद्भाव. आणि आता समारोपात आदरणीय बाबा महाराज राऊत आहेत. आणि आता ऐका, एक नाव राहिलं ते नाव घेतो, एक नाव घेतो. ते नाव म्हणजे आज वारकरी संप्रदाय शिष्टेच्या बाबतीत ज्यांचं फार मोठं नाव आहे, आमचे सुनील भाऊ. आणि या सगळ्यांविषयी सद्भाव व्यक्त करतो. आमचे सुनील भाऊ असले सिस्टीमला तर कलाकाराला काही सांगण्याची गरज पडत नाही. हे कलाकार मंडळीची एवढी लाडके आहेत. आणि ते का लाडके आहेत तर त्यांच्याकडे ती समज आहे. सिस्टीम आलेलंही असतात पण समज नसते. एका पप्पाची घडलेली घटना आहे, नाव तर सांगू स्वामी तुमचा शिष्य ते म्हणायचे आवाज वाढव, ते सिस्टीमला आवाजच वाढवत नव्हतं. तर ते एवढ्या गरम डोक्याचं सिस्टीम आलं. आपल्याला समजून मारायचं, आपला पचका होण्यापेक्षा न त्याला बोललेलं बरं काय काही ठिकाणी. हो खरं की नाही, झाकली मूठ जावा लागायची. आणि कसं असते, एकदा सिस्टीम वाढण्याची कुवत कळाली ती माणसाला तेवढीच अपेक्षा असते. जास्त अपेक्षा करून त्याच्याला ताना महाराज एका सिस्टीम वाढव ना, किती वाढवायचं अजून. ते म्हणते रिटर्न आहे ना, तुम्ही रेटून वाजव ना. ते काय म्हणा, रेटून वाजव, रिटर्न आपोआप अजून म्हणते वाज येतो का खाज येतो मला. पण सगळ्या कलाकाराला हवे हवेशी वाटणारे एका कॅमेरा आमच्या सुनील भाऊकडे, असे आमचे आदरणीय सुनील भाऊ या ठिकाणी आहेत. जोरदार टाळ्या वाजवा आमच्या सुनील भाऊ. समारोपामध्ये छोटस दुःखद घटना या आपण त्यांना श्रद्धांजली म्हणून सेवेला समर्पण करायचंय. आज